नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसाचे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. ताडोबा फेस्टिवल 2024 येथे आयोजित करण्यात येत आहे. याचं उत्तर आहे चंद्रपूर. ताडोबा फेस्टिवल 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे? चंद्रपूर या ठिकाणी. आपल्या महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावरती 1, 2 आणि 3 मार्च दरम्यान हे फेस्टिवल आयोजित करण्यात आलेलं आहे. कोणतं फेस्टिवल? ताडोबा महोत्सव किंवा ताडोबा फेस्टिवल. सध्या आपल्या महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार. प्रश्न क्रमांक 2. राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार डॅश डॅश यांना देण्यात आला आहे. याचं उत्तर आहे चैत्राम पवार. धुळे जिल्ह्यातील साक्री या ठिकाणचे चैत्राम पवार जे आहेत, तर त्यांना आपल्या महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. कोणाला? चैत्राम पवार यांना. चैत्राम पवार हे कोणत्या ठिकाणचे आहेत? धुळे जिल्ह्यातील साक्री या ठिकाणचे आहेत. बघा, धुळे जिल्ह्यातील साक्री या ठिकाणचे आहेत चैत्राम पवार. यांना आपल्या महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. 2023 साठी युनेस्को वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून डॅश डॅशचे नाव देण्यात आले आहे. याचं उत्तर आहे आक्रा. युनेस्को वर्ल्ड बुक कॅपिटल 2023 साठी कोणाचं नाव देण्यात आलं आहे, म्हणजे कोणत्या शहराचं नाव देण्यात आलं आहे? तर आक्रा या शहराचं. घाना या देशाची राजधानी आहे आक्रा, आणि याचं नाव 2023 साठी युनेस्को वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून देण्यात आलेलं आहे. आता घाना या देशाचं राष्ट्रीय चलन आहे सेडी. घाना देशाचं राष्ट्रीय चलन काय आहे? तर सेडी. प्रश्न क्रमांक 4. किंग चार्ल्स तिसरे यांच्याकडून मानद नाईटहूड मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? याचं उत्तर आहे सुनील भारती मित्तल. किंग चार्ल्स तिसरे जे आहेत त्यांच्याकडून मानद नाईटहूड मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत? सुनील भारती मित्तल. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रो कबड्डी सीझन 10 विजेतेपद डॅश डॅश संघाने पटकावले आहे. याचं उत्तर आहे पुणेरी पलटण. प्रो कबड्डी सीझन 10 विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे? पुणेरी पलटण या संघाने. पुणेरी पलटण या संघाने हरियाणा स्टीलर्सचा 28-25 असा पराभव केलेला आहे आणि पहिल्यांदाच या प्रो कबड्डी लीगचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आता 2024चं जे सीझन पार पडलेलं आहे प्रो कबड्डी लीगचं, तर हे कितव्या क्रमांकाचं होतं? तर 10व्या क्रमांकाचं, म्हणजे जी 10व्या क्रमांकाची आवृत्ती होती. आणि यामध्ये एकूण 12 संघांनी सहभाग घेतलेला होता. एकूण किती संघांनी सहभाग घेतलेला होता? 12 संघांनी. आणि या 2024च्या प्रो कबड्डी लीगमध्ये प्लेअर ऑफ द सीझनचा पुरस्कार जो आहे तर तो असलम इनामदार यांना देण्यात आलेला आहे. प्रो कबड्डी लीगची पहिली स्पर्धा म्हणजे सुरुवात कधी करण्यात आली होती? तर 2014 साली. प्रो कबड्डी लीगची सुरुवात करण्यात आली होती 2014 साली. आणि या प्रो कबड्डी लीगचं पहिलं विजेतेपद जे आहे तर ते जयपूर पॅन्थर या संघाने पटकावलेलं होतं. आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा प्रो कबड्डी लीगचं विजेतेपद जे आहे तर ते पटना पायरेट्स या संघाने पटकावलेलं आहे बघा, एकूण 3 वेळेस. त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 6. जगातील पहिली वैदिक घड्याळ डॅश डॅश राज्यात स्थापन करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. जगातील पहिली वैदिक घड्याळ कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये. मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन या ठिकाणी ही जगातील पहिली वैदिक घड्याळ स्थापन करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7. भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर आहे अजय एम खानविलकर. आपल्या भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? माजी न्यायमूर्ती अजय एम खानविलकर यांची. ज्याप्रमाणे राज्यामध्ये लोक आयुक्त हे पद असतं त्याचप्रमाणे केंद्रामध्ये लोकपाल हे पद असतं बघा. आणि सध्या आपल्या भारताचे नवीन लोकपाल बनलेले आहेत माजी न्यायमूर्ती अजय एम खानविलकर. यांच्या अगोदर आपल्या भारताचे पहिल्या क्रमांकाचे लोकपाल होते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. यांच्या अगोदर म्हणजेच आपल्या भारताचे पहिल्या क्रमांकाचे लोकपाल कोण होते? तर ते होते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त आहेत विद्यासागर एम कानडे. आणि 1971 साली नवीन लोकायुक्त विधेयक करणारं महाराष्ट्र हे आपल्या देशातील पहिलं राज्य ठरलेलं होतं. कधी? 1971 साली. प्रश्न क्रमांक 8. बायो आसिया समिट 2024चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? याचं उत्तर आहे हैदराबाद. तेलंगणा राज्याची राजधानी जी आहे हैदराबाद, तर या ठिकाणी बायो आसिया समिट 2024चं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तेलंगणा राज्याचे सध्या मुख्यमंत्री कोण आहेत? प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे एस चोकलिंगम. पुण्यातील यशदाचे महासंचालक जे होते एस चोकलिंगम, तर यांची आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सध्या नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांच्या अगोदर आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी होते श्रीकांत देशपांडे आणि त्यांच्या जागेवर आता
एस चोकलिंगम यांची आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. 2024च्या अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे ॲलेक्स डॉसन. 2024च्या अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? ॲलेक्स डॉसन यांना. प्रश्न क्रमांक 11. भारतातील पहिले गतिशक्ती रिसर्च चेअर कोणत्या संस्थेमध्ये स्थापन करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे IIM शिलाँग. भारतातील पहिले गतिशक्ती रिसर्च चेअर कोणत्या संस्थेमध्ये स्थापन करण्यात आलेले आहे? IIM शिलाँगमध्ये. प्रश्न क्रमांक 12. शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 1 मार्च. झिरो डिस्क्रिमिनेशन डे जो आहे तर तो कधी साजरा केला जातो? 1 मार्च रोजी. आणि 2024चा आपण जो शून्य भेदभाव दिन साजरा केलेला आहे तर त्याची थीम होती प्रत्येकाच्या आरोग्याचं रक्षण करणे आणि प्रत्येकाच्या अधिकारांचं संरक्षण करणे. प्रश्न क्रमांक 13. NTPCचे संचालक म्हणून डॅश डॅश यांनी पदभार स्वीकारला आहे? याचं उत्तर आहे श्री रवींद्र कुमार. NTPCचे संचालक म्हणून पदभार कोण स्वीकारलेला आहे? श्री रवींद्र कुमार यांनी. NTPCचा फुल फॉर्म होतो नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. NTPCचा फुल फॉर्म काय होतो? नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. NTPC जी आहे तर ही आपल्या भारतातील वीज निर्मिती करणारी सर्वात मोठी कंपनी आहे आणि या कंपनीची स्थापना 1975 साली करण्यात आली होती. NTPCचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. यानंतर पाहूयात आजच्या व्हिडिओमधील तुमच्यासाठीचा प्रश्न. दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन डॅश डॅश रोजी साजरा करण्यात येतो? याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न काय आहे? दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन जो आहे तर तो आपण केव्हा साजरा करतो? याचं उत्तर सर्वांनीच कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजद्वारे रोज पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओच्या PDF नोट्स किंवा GKच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.